जुगारामध्ये आपण अनेक वेळेला पैसे हरल्याचं अनेक लोकांनी ऐकलं असेल. आजकाल तर जुगाराचे अनेक ऑनलाईन प्रकार सुद्धा आहेत. परंतु ऑफलाईन प्रकारामध्ये एका व्यक्तीने जुगारामध्ये त्याच्या बायकोला लावलेला आहे आणि तो बायकोला हरलेला आहे. जुगारामध्ये बायकोला हरल्यानंतर तो घरी येतोय आणि जे तो त्याने त्याच्या बायकोसोबत केलेलं आहे, ते अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट आहे. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. ही संपूर्ण घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये छतरपूर पोलीस स्टेशन आहे. त्याच्यामध्ये मूलगंज भाग आहे आणि या भागामध्ये बुकना नावाचं एक गाव आहे. या बुकना गावामध्ये एक कुटुंब राहत आहे. कुटुंबामध्ये नवरा बायको आहेत आणि त्यांचे आई वडील देखील आहेत. असं एक छोटेखानी सुखी कुटुंब आहे. परंतु या कुटुंबातील जो नवरा आहे त्याचं नाव आहे प्रदीप सिंग गौर. याला जुगाराचं व्यसन आहे, त्याचबरोबर त्याला दारू पिण्याचं व्यसन आहे आणि त्याच्या या व्यसनापायी मग तो गावामध्ये जुगार खेळतोय. त्याच्यातून जर का काही पैसे मिळाले, तर मग ते पैसे तो दारूवर खर्च करतोय आणि जर का नाही पैसे मिळाले, तर तो घरातली भांडी-कुंडी विक, इतर काही वस्तू विक, त्याच्यातून जे पैसे येतील त्याच्यातून पुन्हा दारू पी, जुगार खेळ अशा स्वरूपामध्ये त्याचं काम चालू आहे आणि त्याच्या या सगळ्या गोष्टींना त्याची बायको वैतागलेली आहे. आता याचं जे व्यसन आहे, याचं जुगाराचं व्यसन हे थांबवण्याचं काम त्याच्या आई-वडिलांचं होतं. परंतु स्वतःच्या मुलाकडे किंवा या मुलाच्या वाईट गोष्टींकडे त्याचे आई-वडील लक्ष न देता ते त्यांच्या सुनेला त्रास देत होते. एके दिवशी हा जो प्रदीप सिंग आहे, हा जुगारामध्ये त्याच्या बायकोला हारलेला आहे. बायकोला हारलेला आहे. त्याच्या दिवशी तो संध्याकाळी घरी आलाय. घरी आल्यानंतर त्याने त्याच्या बायकोसोबत भांडण काढलेलं आहे आणि हे भांडण काही वेळानंतर विकोपाला गेलंय. जशी-जशी रात्र चढत होती, तसं-तसं या नवरा-बायकोमध्ये भांडण वाढायला लागलेलं आहे आणि या प्रदीप सिंगने त्याच्या बायकोच्या अंगावरचे जे कपडे आहेत, हे ओरबाडायला सुरुवात केलेली आहे. ती आता जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. तरी देखील त्याला ह्याची भान राहिलेलं नव्हतं, की आपण या स्त्रीचा नवरा आहोत. तिची आबरू आपल्याच हातामध्ये आहे. या सगळ्या गोष्टींचं भान विसरून मग त्याने त्याच्या बायकोवरचे जे कपडे आहेत, अंगावरचे कपडे आहेत, हे फाडायला सुरुवात केलेली आहे. ती त्याला विरोध करते, पण हा कुठल्याही प्रकारे त्या बंदिस्त खोलीमध्ये ऐकायला तयार नव्हता. आता हा सगळा प्रकार, हा जो सगळा चालू प्रकार आहे, हे त्याच्या घरातली मंडळी कान देऊन ऐकत होती. परंतु कोणीही समोर येऊन तिला वाचवायचा प्रयत्न करत नव्हतं. आता तिला पूर्णपणे निर्वस्त करून झाल्यानंतर त्याने विजेची वायर घेतलेली आहे आणि त्या स्त्रीच्या गुप्तांगावरती त्याने विजेचे झटके दिलेले आहेत. ती गयावया करते, ती रडते, ती ओरडते, परंतु ना घरातल्या कोणाला तिची दया येत होती आणि 7 फेरे घेतलेला नवरा हाच तिचे अनन्वित असे छळ करत होता. आता हे सगळं झाल्यानंतर तिच्या जी घरची मंडळी होती, सासू-सासरे होते, यांनी देखील तिला रात्रभर तिचा छळ मांडलाय. तिला मारहाण केलेली आहे. तिच्या निर्वस्त्र अंगावरती ती नवऱ्याकडून अनन्वित असा छळ सहन करत होती आणि त्याच्यापुढे गयावया करत होती. दुसरा दिवस उजाडलाय. तिने कसंबसं तिचं माहेर गाठलेलं आहे. माहेरच्यांना तिने तक्रार केलेली आहे, की अशा स्वरूपामध्ये रात्रभर तिच्या नवऱ्याकडून तिचे हाल वनवास झालेले आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर मग तिची जी माहेरची मंडळी होती यांनी नजीकच्या पोलीस स्टेशन गाठलेलं आहे. पोलिसांना त्यांची फरियाद दिलेली आहे. परंतु स्थानिक पोलिसांचा तपास हा मंदावलेला होता, रेंगाळलेला होता. त्याच्यामुळे मग त्यांनी एस-पींचं कार्यालय गाठलेलं आहे. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांची फिर्याद मांडलेली आहे, की अशा स्वरूपामध्ये तिला तिच्या सासरच्या मंडळींकडून किंवा नवऱ्याकडून अनन्वित असा छळ झालेला आहे. तिच्या गुप्तांगावरती विजेचे झटके दिलेले आहेत आणि याचबरोबर तिचा जो नवरा होता, हा नवरा त्या स्त्रीसाठी कर्दनकाळ ठरत होता. कारण गावामधून जे काही गावकरी होते यांच्याकडून तो तिला उधार उसनवार पैसे मागून आणायला सांगत होता आणि पैसे जर का आणले नाहीत, तर तिला पुन्हा एकदा मारहाण करत होता. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींशी सुद्धा बोलायला लावून मग त्यांच्याकडून पैसे जमवून आणायला लावत होता. अशा स्वरूपामध्ये त्या एका अबला स्त्रीचा मानसिक तसंच शारीरिक छळ या सासरच्या मंडळींकडून झालेला होता आणि ही सगळी जी सत्य घटना आहे, ही विस्तारपूर्वक सांगण्याचा एकच उद्देश आहे, की अशा स्वरूपाचे नराधम, कर्दनकाळ आजही आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि कदाचित ही जी घरेलू हिंसा आहे, कौटुंबिक हिंसा आहे, या हिंसेचा विचार आपण मनात आणत नसू, आपल्या स्वप्नात देखील अशा गोष्टी येत नसतील आणि अशा गोष्टी जर का एखाद्या स्त्रीच्या बाबतीत होत असतील, तर मग निश्चितपणाने आपला समाज चाललाय कुठे किंवा या समाजामध्ये चाललंय काय? कुठल्याही व्यक्तीसोबत वागण्याची एक मर्यादा असते. वाईट वागायचं असेल तर त्याची देखील मर्यादा असते.
शाब्दिक छळ असेल, शारीरिक छळ असेल किंवा अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या गुप्तांगाला धरून किंवा गुप्तांगासोबत जर का छळवाद होत असेल, तर अशी गोष्ट एखाद्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी सुद्धा अवघड होऊन बसतं. आता या संपूर्ण अतिशय मनस्ताप देणाऱ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय? अशा स्वरूपाचा छळवाद कशाप्रकारे थांबला जाऊ शकतो आणि कायद्याच्या कचाट्यातून अशी व्यक्ती न सुटण्यासाठी काय केलं पाहिजे? हे देखील कमेंट करून आपण जरूर कळवा. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.